पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता पश्चिमेकडे सरकत असून महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला। पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर बरसणार असून ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पडणार आहे। त्याचबरोबर चक्रीवादळाचा धोका देखील वाढला असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये 120 किमी तर 180 किमी वेगाने वारे वाहणार। अवघ्या काही तासांमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून पॅसिफिक महासागरामध्ये चक्रीवादळ तयार होत आहे। यंदा भयानक पावसाची तीव्र परिस्थिती निर्माण होणार, प्रचंड पाऊस बरसणार असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। 120 किमी वेगाने येणारे हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विध्वंस घडवून आणणार, धोका वाढणार असून मोठा फटका महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार आहे। राक्सा नावाचं चक्रीवादळ पॅसिफिक महासागरामध्ये धुमाकूळ घालत असून जगातलं सर्वात मोठा तीव्र चक्रीवादळाचा धोका आता महाराष्ट्राला निर्माण झाला। आज रात्री चक्रीवादळाचा वेग वाढणार असून महाराष्ट्रावरती मोठं संकट ओढावणार आहे। याचा जास्त फटका महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांना बसणार। हवामान खात्याने 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना सूचना देण्यात आल्या। परिस्थिती भयानक असून पुढील काही तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे। आज रात्री विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। ढगफुटी सारखी स्थिती जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार असल्यामुळेच हवामान खात्याने धोक्याची घंटा जिल्ह्यांना दिली। सर्वात मोठं तीव्र चक्रीवादळ आता निर्माण होणार असल्यामुळे धोका वाढला। चक्रीवादळ चेन्नई, हैदराबाद मार्गे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे। यामुळेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची स्थिती निर्माण होणार, अतिवृष्टी होणार असून महाराष्ट्रातील जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसणार। धोक्याच्या पार्श्वभूमीवरती हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आदेश देण्यात आले। मान्सूनची स्थिती एकदमच बदल घेणार असून चक्रीवादळामुळे पुढील 2 ते 3 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार। चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार असून धोक्याची घंटा जिल्ह्यांना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उत्तर अंदमान समुद्रात देखील म्यानमारच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती ही सक्रिय झाली। वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील 2 ते 3 दिवस कमी दाबाचं क्षेत्र विस्तारित राहणार। चक्राकार वाऱ्यापासून निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच पुढील 2 ते 3 दिवस हे मुसळधार पावसाचे असणार। चक्राकार वाऱ्यापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला जाईल आणि दक्षिण उत्तर प्रदेश पासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा हा कायम राहणार। मुसळधार पावसाच्या सरी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये बरसणार। हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार पुढील 5 दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहेत। त्यामुळे हवामान खात्याने चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत 8 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला। आज रात्रीच पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण होणारं राक्सा नावाचं चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने वेग घेणार असून तीव्र चक्रीवादळाचा प्रचंड वेग महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे सरकणार। कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार असून आज मध्यरात्री महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आणि चक्रीवादळाचे परिणाम या जिल्ह्यांमध्ये दिसून येणार। टायफन नावाचं हे चक्रीवादळ पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण होत आहे। या चक्रीवादळाचे परिणाम थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहे। टायफन नावाचं हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस घडवून आणणार। तुफान पाऊस महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये पडणार। आज रात्री होणारा हा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण करणार आहे। त्यामुळेच हवामान खात्याने 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला। तर चला पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका सर्वात जास्त असणार। पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम सर्वात जास्त मध्य महाराष्ट्रामध्ये दिसून येणार। विशेषतः पश्चिम घाटाला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार। पुणे शहरामध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला असून पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचे परिणाम पुणे शहरामध्ये दिसून येतील। पुणे शहरामध्ये धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला। मराठवाड्यामधील बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असून पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळेच कमी दाबाचा पट्टा आता मराठवाडा भागामध्ये देखील तीव्र होणार। मराठवाड्यामध्ये संपूर्ण ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसतील। बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धोका असल्यामुळे बीड जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला। उस्मानाबाद मध्ये देखील जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। उत्तर अंदमानच्या दिशेने सरकत असणारा कमी दाबाचा पट्टा आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विस्तीर्ण होणार असून ढगफुटी सदृश्य पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पडणार। सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होणार आहे।
मुंबई शहराला देखील धोक्याची घंटा देण्यात आली। पॅसिफिक महासागरामध्ये उंच लाटा निर्माण झाल्या असून धोका मुंबई शहराकडे सरकत आहे। महाराष्ट्रातील मुंबई शहरामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली। मुसळधार पावसाच्या सरी विदर्भ भागातील अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार बरसणार। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि 130 किमी वेगाने वाहणारं वारं यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये धोक्याची घंटा आहे। सर्वात जास्त पाऊस अकोला जिल्ह्यामध्ये पडणार असून चक्रीवादळाचे परिणाम इथे दिसून येतील। त्याचबरोबर कोकण विभागामध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला। कोकण विभागातील रायगड जिल्ह्यामध्ये धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला। पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम रायगड जिल्ह्यामध्ये दिसून येणार। कमी दाबाचे क्षेत्र पॅसिफिक महासागराकडून अनेक जिल्ह्यांकडे सरकतंय, त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा धोका निर्माण झाला। त्यातला सर्वात जास्त धोका हा रायगड जिल्ह्यामध्ये होणार असून अवघ्या काहीच तासांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा इशारा देण्यात आला। त्याचबरोबर उत्तर अंदमानच्या दिशेने देखील कमी दाबाचा पट्टा विस्तीर्ण झाला। तो आता उत्तर महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याकडे तीव्र झाला असून जोरदार पावसाचा इशारा आता नागपूर जिल्ह्यामध्ये देखील देण्यात आला। हवामान खात्याने अमरावती जिल्ह्याला देखील जोरदार पावसाचा इशारा दिला। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची बरसात आता विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। हवामान तज्ञांकडून 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे आज रात्री जोरदार वारे सुटणार। अवघ्या काहीच तासांमध्ये वाऱ्याच्या वेगाचं रूपांतर पावसाच्या सरीत होणार। जोरदार सरी कोसळणार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस जिल्ह्यांमध्ये पडणार। मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार। अतिवृष्टीची नोंद महाराष्ट्रामध्ये होणार असल्यामुळे चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहेत। अवघ्या काहीच तासांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असून मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे। उत्तर अंदमानमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे सरकल्यामुळे आता धोका आणखीन वाढलेला असल्यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस आणि अतिवृष्टी या मोठ्या संकटाला आता महाराष्ट्राला सामोरं जावं लागणार असून आज रात्री ते मध्यरात्री पावसाचा वेग वाढणार। सर्वात मोठं तीव्र चक्रीवादळ हे पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झाले आणि याचेच परिणाम आता या जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहेत। अवघ्या काहीच तासांमध्ये ढगफुटी होणार असल्यामुळे धोक्याची घंटा ही महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देण्यात आलेली आहे। नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। पावसाचा वेग भरपूर वाढणार असून थोड्याच वेळामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळेच हवामान खात्याने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेलं आहे। आज मध्यरात्रीच पावसाचा जोर वाढणार असून पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण होणार हे राक्सा चक्रीवादळ हैदराबाद मार्गे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार असून कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रामध्ये विस्तीर्ण होणार असून धोका वाढलेला आहे। सर्वात मोठं तीव्र चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत असून प्रचंड वेगाने महाराष्ट्राकडे सरकणार असल्यामुळे आता महाराष्ट्रावरती मोठं संकट ओढावलेलं असल्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सर्वात मोठं तीव्र चक्रीवादळ आता प्रवेश करणार असल्यामुळे धोका वाढला असून रात्री पावसाचा जोर वाढणार आणि अतिवृष्टीची नोंद महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये होणार आहे।